हाय फ्रेंड्स, कसे आहात सर्व? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. चला तर मग आपण फणस खाल्ल्यानंतर त्यातल्या बिया फेकून देत आहे. चला तर मग छान अशी त्याची भाजी पाहूयात. रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी बघा, फणस आणला होता आमच्याकडे. त्याच्यामुळे बिया अशा प्रकारे ठेवून घेतल्या. त्यानंतर स्वच्छ धुवून घेतल्या आहेत बघा. खूप छान चविष्ट लागते. त्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असते. त्यामुळं तुमच्याकडे जर फणस आणला तर बिया फेकून न देता अशा प्रकारे त्याची भाजी बनवा. खूप चविष्ट लागते आणि खूपच टेस्टी लागते बघा. आणि त्याचा जो आतला गर आहे ना, तो तर खूप छान लागतो. अशा प्रकारे बघा, बिया मी घेतल्या आहेत. त्या कुकरमध्ये आपण स्वच्छ धुवून उकडून घेणार आहोत. बघा, मी कुकरला लावले आहे. 3 शिट्ट्या मी त्याच्या देऊन घेतल्या. त्यानंतर आपण थंड झाल्यानंतर त्याचं जे वरचं साल आहे ते कडक असतं बघा, ते काढून घ्यायचं आहे. खूप सुंदर आणि चविष्ट लागते. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पहा, म्हणजे तुम्हाला कळेल की किती छान आणि एकदम करायला सोपी. अजिबात त्याला वाटण वगैरे काही घालायची आवश्यकता नाही. तरी पण भाजी चवीला एक नंबरच लागते मैत्रिणींनो. आपण अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या. बाजूचं जे बेल आयकन आहे ते प्रेस करायला अजिबात विसरायचं नाही, जेणेकरून प्रत्येक येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल आणि तुम्ही त्याचा छान आस्वाद घ्याल. हे बघा, अशा प्रकारे आपण त्याच्या बिया आहेत त्या सालं काढून घ्यायची. थोडासा वेळ लागतो बिया साफ करायला, पण काही हरकत नाही. भाजी खूप छान लागते. अगदी शेंगदाणे कसे लागतात उकडलेले, तशी ह्याची चव लागते. तुम्ही हे आहेत दाणे असे खाल्ले ना तरी खूप छान लागतात बघा. अशा प्रकारे मी सोलून घेतले. त्यानंतर आपण मोहरी टाकली. तेल छान गरम झाल्यानंतर मोहरी छान तडतडून द्यायची, म्हणजे तिचा स्वाद खूप छान लागतो. कारण फोडणी खूप महत्त्वाची असते. त्यानंतर आपण जिरे घालून घेतले आहेत. जिरे पण छान तडतडल्यानंतर आपण भरपूर असा कांदा घातला आहे. मी भरपूर कांदा घालणार आहे, कारण आमचा जो फणस होता की नाही तो खूप छोटा होता. त्यामुळं बिया जास्त निघाल्या नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे आमच्या घरात माणसं पण जास्त नाही आहे, त्यामुळं मी भाजी थोड्या प्रमाणातच बनवली आहे. पण कांदा मी खूप छान असा परतून घेणार आहे, त्यामुळं भाजीला खूप छान चव येते. हे बघा, सोनेरी रंग येईपर्यंत त्याला परतून घ्यायचं आहे, म्हणजे तुमच्या भाजीची चव खूप छान लागेल. आणि त्याचा कांदा चांगल्या भाजल्यानंतर त्याचा गोडसरपणा पण राहणार नाही. त्यानंतर कढीपत्ता घातला आहे. मी एकदम कुस्करून घातला आहे. कढीपत्त्याची फोडणी अगोदर न देता तुम्ही कांद्याबरोबर द्यायची, नाही तर तो सगळा असा उडतो तेलामध्ये आणि सर्व तेल आहे ते उडतं. हे बघा, मी अशा प्रकारे बघा कांदा छान असा पचवून घेतला आहे बघा. त्यानंतर मी लसूण चिरून घातला आहे, एकदम बारीक चिरलेला. तुम्हाला हवं असेल तर आले लसणाची पेस्ट घातली तरी चालेल, पण मला आलं आवडत नाही, त्यामुळे मी शक्यतो आल्याचा वापर करत नाही. छान असा आपण लसूण आहे तो पण छान तेलामध्ये आपण परतून घेतला आहे बघा, खूप सुंदर चविष्ट. त्यानंतर आपण लसूण, खोबरं आणि कोथिंबिरीची पेस्ट बनवलेली आहे ती मी घालून घेतली. ती पण आपण छान अशी तेलामध्ये परतून घेणार आहोत. खूप सुंदर, कारण माझ्या लसूण खोबऱ्यामध्ये मी लसणाचा वापर जास्त करते. भाजीला खूप छान चव लागते त्यामुळे. हे बघा, असं छान असं परतून घ्यायचं आहे. एवढा छान वास येतो आहे लसणाचा की अप्रतिमच. अवश्य मैत्रिणींना अशा प्रकारे बनवून बघा आणि बनवल्यानंतर कशी झाली ती मला रिप्लाय द्यायला अजिबात विसरायचं नाही. तुमची कमेंट बघून खूप छान वाटतं, कारण माझी यूट्यूब फॅमिली आहे ती खूप सपोर्ट करते. आणि महत्त्वाचं म्हणजे सर्वजण खूप छान कमेंट्स पण करतात आणि व्हिडिओ पण पूर्ण पाहतात. त्यानंतर मी हळद पावडर घातली आहे. आपण बेसिक मसाल्यांचा इथे वापर करणार आहोत. माझा घरगुती काळा मसाला आहे तो 1 चमचा घातला आहे. आणि लाल तिखट आहे ते 1 चमचा घातला आहे. माझ्या लाल तिखटमध्ये धणे आणि जिरे भाजून घातलेले आहेत, त्यामुळे मी वेगळे धणे जिरे पूड घालत नाही. तुमच्या लाल तिखटमध्ये नसेल तर तुम्ही वेगळे धणे जिरे पूड घातली तरी चालेल. त्यानंतर आपण कोथिंबीर घालणार आहोत खूप सारी. आणि टॉमॅटो मी बारीक चिरलेला मोठा टॉमॅटो घेतला होता. त्याने तर खूप छान चव लागते मैत्रिणींनो. अवश्य अशा प्रकारे बनवा आणि बनवल्यानंतर घरातील मंडळींना आवडली की नाही ती मला सांगायला
अजिबात विसरायचं नाही. छान असं आपण परतून घेणार आहोत. थोडंसं आपण त्यामध्ये पाणी घालणार आहोत, म्हणजे आपले जे मसाले आहेत ते छान असे भाजून निघतील. नाहीतर तुमचा मसाला आहे तो करपतो. नाहीतर मग तेल जास्त घालायला लागतं. पण आपण इथे तेलाचा कमी वापर करून छान अशी स्वादिष्ट अशी भाजी बनवणार आहोत. हे बघा पाणी घातलं आहे आणि पाणी आटेपर्यंत आपण छान शिजवून घेणार आहोत, म्हणजे आपला टॉमॅटो आहे तो पण छान मऊ होईल. हे बघा पूर्ण पाणी आटलं आहे आणि बघा भाजीला किती छान असं तेल सुटलं आहे. आपण तेलाचा जास्त वापर केला नाही, तुम्ही बघितलंच आहे. त्यानंतर बघा मी अशा प्रकारे बिया आहे त्याच्या उभ्या स्लायसेस करणार आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही चकत्या केल्या तरी चालेल, म्हणजे आडवे कट मारून. पण मी अशा प्रकारेच स्लायसेस बनवले आहेत सर्व, आणि ते त्यामध्ये आपण घालून घेणार आहोत आणि मसाल्यामध्ये छान असं परतून घेणार आहोत. खूप सुंदर चविष्ट अशी आपली भाजी तयार होत आहे. त्यानंतर चवीप्रमाणे मीठ घातलं आहे. मीठ मी थोडंच घालणार आहे, कारण मी बिया उकडताना थोडंसं मीठ घातलं होतं. आणि अशा प्रकारे आपण मसाल्यामध्ये ज्या बिया आहेत त्या छान परतून घेणार आहोत. एक नंबरच भाजी होते बघा अशी, एकदम सुंदर. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही रस्सा भाजी पण बनवू शकता. मी थोडीशी लपथवी बनवली आहे, म्हणजे थोडंसं त्याला ओलसरपणा ठेवणार आहे भाजीला, म्हणजे भाजी खायला एक नंबरच लागते. त्यानंतर आपण गरम पाणी घातलं आहे बघा. गरम पाण्याने भाजीची चव खूप छान लागते. आहे बघा अशा प्रकारे आपल्या भाजीला उकळी आली आहे. रंग तर बघा किती सुंदर आला आहे. त्यानंतर पुन्हा आपण वरण छान अशी कोथिंबीर घालून घेतली आहे. खूप छान चव लागते कोथिंबीरीने. हे बघा किती सुंदर आपली भाजी तयार झाली आहे मैत्रिणींनो. चला तर मग रेसिपी जरी आवडली असेल तर एक लाईक करायला अजिबात विसरायचं नाही. हाईप करा, तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा आणि छानशी कमेंट करा. हे बघा आपण बाउलमध्ये सर्व करत आहे बघा मैत्रिणींनो. खूप सुंदर अशी आपली फणसाच्या बियांची भाजी तयार झाली आहे. सुटलं की नाही मग पाणी? चला तर मग बनवून बघा. अशा प्रकारे आपण वरण पुन्हा छान अशी कोथिंबीर सर्व करणार आहोत. हे बघा किती सुंदर झाली आहे आणि रंग तर अप्रतिमच आणि चव पण एक नंबरच. आपल्या फणसाची भाजीची रेसिपी हे बघा किती छान झाली आहे मैत्रिणींनो. व्हिडिओ आपण माझा शेवटपर्यंत पाहता त्याबद्दल आपण सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद. स्वस्त रहा, मस्त रहा, आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. बाय बाय.